पुढं हळू तात्या हळू पडा हळू इथं दगड आहे बसा हळू बसा. सूर्य रे काय झालंय तात्यांना? काय झालं यांना? ही काय अवस्था झाली यांची? अहो 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 सावरा स्वतःला. दादा नक्की काय झालंय? तात्यात दारू पिऊन पडलं होतं का कुठं? बोल ना दादा. कोण बोलते माझ्या सूर्याला? कोण बोलते? खबरदार कोण बोलला तर. हा तू काय कोणाच्या करते का? तू काय मी पाठीचे त्याच्या मी पाठीचे. हा सूर्या तुला गावात कोणी काही बोललंय का? नुसतं बोलतायत कुठं? गावातल्या एका भिंतीवर लय काय काय वाईट साईट लिहिलं होतं आपल्या घराबद्दल. हे सगळं तात्यांना सहन झालं नाही म्हणून ते पुसाई गेले. हे सगळं घडून बसलं. अरे पण काय लिहिलं होतं भिंतीवर? अहो मी लई त्रास दिला ना तुम्हाला. मला खरंच माहिती नव्हतं. माझ्या माघारी तुम्ही स्वतःची अशी अवस्था करून घ्या. तुमची अशी अवस्था बघून मी स्वतःला कशी माफ करू? काजू पुड्या नक्की काय लिहिलंय त्या भिंतीवर आणि कुठं लिहिलंय मला सांगा. मी बघते त्या माणसांना. चल मी पण येते. चल आपण बोलूयात त्यांच्याशी. कुणाशी काय काय बोलणार आहे तुम्ही? कुणा कोणाची तोंड गप करणार आहे तुम्ही? कुणा कोणाचा हात धरणार? तुम्हाला भिंतीवर काय लिहिलं ऐकायचं ना? ऐक. मी तात्यांना लय समजवायचा प्रयत्न केला पण ते ऐकतच नाहीत. हे सगळं मिटवशील पण घरावर लागलेला कलंक कसा मिटवणार आहे? तात्याकडे बघ रे, काहीतरी कर तू दादा. माझ्यामुळे हे समजवत या घरात. कळतंय ना? मग का थांबले तुझं इथं? निघ. तुझी रडायची नाटकांना बास कर. अरे ही तर सुरू होत आहे. अजून आम्हाला काय काय बघावं लागणार आहे काय माहिती? लोकांच्या रागाला ना चेहरा नाही. कुणाला अडवणार आहे मी? कुणाला अडवू? कुणाशी लढत बसू? तुला काय फरक पडतो ग? है ना? आमचा यो त्रास बघून खुश आहेस ना तू? खुश आहेस ना? अशीच खुश ना? हा? काय झालं बाळा? परत तेच स्वप्न पडलं का? घाबरू नको. हे बघ मी आहे ना तुझ्यापाशी. काळजी नको करू माझ्या बाळा. सगळं ठीक होईल. झोप झोप बाळा. घाबरू नको. झोप बरं शांत. एवढी वर्ष झाली हे स्वप्न अजून तितकंच त्रास देते. हे सगळं कधी थांबणारे कुणास ठाऊक. देवा झोप बाळा झोप. काय आता का बिन गिरायकाचं दुकान चालवतो का? इकडे नाही कोण फिरणार. ए निघतो कडे ना का येऊ बाहेर? जा काजू तू कशाला त्या बारक्या पोराच्या नादी लागतोय? तर आठवडाभर झाला गिरायक नाही दुकानात. 1 रुपयाचा धंदा नाही झाला रे. अरे म्हणून काय दुकान बंद ठेवायचं का आपण? पुढ्या
आपण घाबरायचं नाही. आपला दादा ना लय खमके, तो नक्की काहीतरी करेल. दादा अहो चांगली हिरवीगार भाजी तुमच्या शेतात. हे बघा मी सगळी उचलतो आणि मार्केटमध्ये नेतो. चांगला मोबदला घेईन हो मी तुम्हाला. अहो दादा 7 दिवस झालं दुकानात कोणी माल घ्यायला आला नाही. पैसा कमवला तर घरदार उपाशी राहिलो माझं. सूर्या तू भला माणूस आहेस, पण काय दादा हे बघा मार्केटपेक्षा जास्त रेट देतो की मी तुम्हाला. हे बघा माझा कमी नफा झाला ना तरी चालेल. माझं ऐका, तुम्हाला मी नुकसान नाही होऊ देणार आणि 4 पैसे माझ्या पण खिशात येतील. नाही जमणार. तू 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 दुसरं काहीतरी काम बघ बाबा, नाही जमणार. दादा ऐका तरी माझं. ताई त्यांना समजावं की काहीतरी. हे बघा मी खरंच तुमचं नुकसान नाही होऊ देणार. मला यात वडू नको रे बाबा. देवाचा माणूस म्हणून तुला आधार देत होतो, पण तू देवीच्या गुन्हेगाराला राहायला जागा दिली. तुला मदत केली तर देवी कोपल की आमच्यावर. जा तू तुझ्या मार्गानं, जाऊ दे आम्हाला. चिमू, माझी चिमू, 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 माझी चिमू, चिमू, चिमू पडली माझी पाण्यात. चिमू, माझी चिमू. बाई तुम्ही शांत व्हा तुम्ही. मी बघतो. नाही, तुझी काळी सावली पण नको आमच्या घरावर. ती आलास आणि माझी पोरगी पाण्यात पडली. वाचवा, कोणीतरी वाचवा माझ्या पोरीला. चिमूला वाचवा. ओ दादा वाचवा. ओ दादा वाचवा, तिला पोहता येत नाही. ओ दादा वाचवा. चिमो मी तुमच्या पाया पडतो, माझ्या पोरीला वाचवा कोणतरी. माझ्या पायानं मला पोहता येत नाही. हो कोणतरी वाचवा की. हो बघताय काय, वाचवा. वाचवा की. पाण्याचा जोर बघितलाय का? यात कोणीतरी पट्टीचा पावणारा माणूस पाहिजे. यात कोण उडी टाकल? अहो असं म्हणू नका दादा, माझ्या पोरीला जीव जाईल. वाचवा कोणीतरी. कोणीतरी वाचवा. कोणीतरी उडी मारली बर का? अरे तू तर आपला सूर्य आहे. सूर्या हाय घडी पट्टीचा पावणार आहे. अहो हळूहळू. काय झालं? तुम्ही इथं काय करायला आलात? तिकडं सूर्याने नदीत उडी टाकली आहे. काय? चला लवकर. दादानं जीवाचं तर काय बरं वाटत नाही ना तिला? हे नाही, आपलं दादा असं करणं शक्य नाही. एक काम कर, तू घरी जाऊन कळव, मी नदीवर जातो. चल लवकर. दादा 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 कुठे? दादा 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 जगाय गळत धाडस केलंय सूर्याने. एवढ्या वाहत्या पाण्यात कोण उडी मारेल? विचार न करता उडी मारली या. अरे असं बोलू नकोस की. अरे एवढी एवढीशी पोरगी ती, ही बी वाचली पाहिजे, आपला सूर्या बी वाचलाच पाहिजे. अहो आपण काय वाईट चितायला लागलोय का? पण या वाहत्या डोहातनं बाहेर येणं एवढं सोपं नाही. कुठून बुद्धी सुचली आणि सूर्याबरोबर 2 शब्द बोलायला गेली. देवी आई नाराज झाली माझ्यावर. देवी आई मला माफ कर. अगो तू घाबरू नकोस. माझे खात्री सूर्य या सगळ्यांची तोंड बंद करेल. तो स्वतः सुखरूप येईल आणि त्या मुलीला पण सोबत आणेल. आज तिकडे बघा, आला सूर्या बाहेर.
सूर्या तू ठीक आहेस ना? तुझा मी ठीक आहे, तिच्याकडे लक्ष दे. हो. चिमू म्हटलं होतं का नाही ते काम दुसरं कोणी बी करू शकत नाही. आपल्या सूर्यानेच ती पोरगी जिवंत बाहेर काढली. खरं आहे, सूर्या होता म्हणून तिला जीवानीशी बाहेर काढली. थोड्या वेळात येईल शुद्धीवर. तुम्ही काळजी नका करू, तिला बरं वाटेल. ताई, मला माहिती आहे तुमची इच्छा नसताना मी तुमच्या मुलीला वाचवायला पाण्यात उडी मारली. मला माफ करा, पण मी माझ्या डोळ्यासमोर तिला बुडताना नाही बघू शकलो म्हणून मी पाण्यात उडी मारली. सूर्या, तू चिमूला वाचवलंय खरं, पण आता हिला घरी कसं घेऊन जाणार आहेत? म्हणजे असं काय करतोय सारे? अरे आपली काळी सावली नाही का पडली हिच्यावर? आणि आपली काळी सावली पडलेली मुलगी घरी घेऊन जायचं म्हटल्यावर घरावर धोकाच नाही का? आपण एक काम करूया, आपणच हिला घेऊन जाऊया. नाही म्हणजे आपल्यामुळे कुणाच्या घरावर संकट नको ना यायला. आणि असंही तू किंवा तुझ्या कुटुंबाने शिवलेली कुठलीही गोष्ट या गावकऱ्यांच्या नजरेत अपवित्रच आहे ना? बरोबर बोलतेय ना मी? काय झालं आता? आता गप्प का आहात तुम्ही सगळेजण? आता दातखिळी बसली असेल तुमची. देव न करू आज या मुलीला काही झालं नाही म्हणून, पण हिला जर आज काही झालं असतं ना तर तुम्ही सगळेजण गप्पा बसला असता का? बोला ना आता. सूर्या, त्याचं घर, त्याची आई, घरातली प्रत्येक व्यक्तीला तुम्ही अपशकुनी ठरवून मोकळे झाला असता. आमच्या घराला वाईट टाकलं असतं. अरे एवढंच काय, आतापर्यंत सूर्याला गावाबाहेर पण काढलं असतं तुम्ही. तुझा हे बघ, ही वाद घालण्याची वेळ नाही आली. हे बघ, मी वाद नाही घालत आहे. मी फक्त यांना काही गोष्टींची जाणीव करून देते, बस इतकंच. हे बघ, जाणीव करून द्यायची पण वेळ नाही ही. त्यांना उपचारांची गरज आहे. ताई, तुम्ही तिला दवाखान्यात न्या पटकन आणि त्याच्यावर उपचार करा. तुझं चल, आपण इथनं जाऊया. एक चांगलं काम केलं म्हणून आईच्या चारदोरचा डाग पुसलं जाणार नाही. इकडे चांगुलपणा दाखवायचा आणि गुन्हेगार बायला घरात ठेवायचं. सूर्या, तू दुई तोंडी आहेस, दुई तोंडी. बस, तोंडाला येईल ते बोलू नका. त्यांनी कुणी काय बोललेलं नाही. चला आपण इथनं जाऊया. चल. नाही दादा, इथनं निघून जाऊन ना काय बी बदलणार नाही. हे लोक तुला दुतोंडी म्हणतात, मग हे लोक कोण आहेत? ह्यांना तू एखाद्याचा जीव वाचवलेला चालेल, पण तेच आपल्याच घरात एखाद्या वयस्कर माणसाला आसरा दिलेला चालत नाही. इथं जर कोणी दुतोंडी असेल ना तर ते आम्ही नाही, तुम्हीच आहात. प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार असतो. मग आपण कोणाला घरात ठेवतो, कोणाला नाही, तो आपला प्रश्न आहे. ह्यांना काय करायचंय? ह्यांना कोणी अधिकार दिला तुला काही बी बोलायचा? बरोबर आहे धनुदीदीचं. आतापर्यंत दादा तू प्रत्येकाचा विचार करत आलास, पण जेव्हा दादावर वेळ आली ना तर तुम्ही सगळे हटलात. गावाला जेव्हा सगळ्यात जास्त गरज होती, गावावर जेव्हा जेव्हा संकट आलंय तेव्हा तेव्हा दादा पुढे आलाय. राजू, हे बघ, असं बोलून दाखवलं ना तर त्याचं मोल राहत नाही. अगं नाही, थांब दादा, बोलू दे मला. तू केलेल्याचं काहीच मोल नाही ना यांना. आज यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे मी. तुम्ही सांगा ना मला, तुमच्यापैकी जर कोणाकडे पैसे नसतील आणि तुम्ही दादाकडे मागितलं तर दादानं फक्त एका तुमच्या शब्दाखातीर तुम्हाला सगळं सामान उधारीवर दिलंय. तुमच्यापैकी असं कोण आहे जेव्हा मदतीच्या वेळी तुम्हाला दादाच आठवलाय? असं कोण आहे ज्याला दादानं मदत केलीच नाही? सांगा ना. गावात असं एक पण माणूस नाहीये ज्याला दादानं मदत केलेलीच नाही. मी
तर दादाला प्रत्येक वेळी सांगायचे की दादा तू असं उधारीवर सामान देऊ नकोस, आपल्याकडे काहीच राहणार नाही. पण दादानं नाही ऐकलं माझं. त्यानं प्रत्येकाला मदत केली. प्रत्येकाच्या घरात चूल पेटावी या हेतूनं दादानं प्रत्येक वेळी उधारीवर सामान दिलेलं आहे. आपल्यामुळे एखाद्याच्या मुखात घास जावा त्यापेक्षा मोठं पुण्य काहीच नाही, हे शिकवलंय माझ्या दादानी. पण आज तुम्हीच लोक आमचं घर कसं उपाशी राहील यासाठी प्रयत्न करताय. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आम्हाला उपाशी ठेवता येईल एवढी ताकद इथं कुणाच्यात बी नाही. कारण माझ्या दादानी कधीच कोणाचं ओरबाडून खाल्लेलं नाही. देव सगळं बघतो. त्यामुळे ज्याच्या मनगटात बळ आहे त्याला देव कुठं बी कधी बी 2 वेळचं जेवायला देतोच. तुमच्या मदतीसाठी कायम उभं राहणाऱ्या सूर्याला आज तुम्ही सगळ्यांनी एकटं पाडलंय. त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जास्तीत जास्त त्रास कसा होईल ह्याची पूर्ण काळजी घेतली तुम्ही. आणि हे सगळं कशासाठी? तो त्याच्या आईला सांभाळतोय म्हणून का मुलगा असण्याचं कर्तव्य पार पाडतोय म्हणून? आई वडिलांनी प्रेमाने शिकवून मोठं करून त्याच आई वडिलांना म्हातारपणी एकटं सोडणाऱ्या नीच माणसांपेक्षा कितीतरी चांगलं काम करतोय सूर्य. तरी पण तुम्ही आमच्या घरातलं पाणी बंद केलं, आमच्या घरातली वीज घालवलीत. तुम्ही सगळे तुमच्यात ना अजिबात माणुसकी नाहीये. तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या ना. तुम्ही स्वतःला विचारा, माझ्या दादाची खरंच चूक आहे का? हा सांगा. बाकी आमच्या दादाला काहीच कमी पडणार नाही ना, याची काळजी आम्ही घेऊ. धनुदीदी, राजूताई, ह्या लोकांना जर हे सगळं कळत असतं ना तर हे असे कधीच वागले नसते. एखाद्याला पाणी पाजणं हे सगळ्यात मोठं पुण्य, पण ते पण मिळून नाही दिलं आपल्याला. हे खरंच माणसं आहेत का? भागू बस कर. मोठ्यांशी असं बोलतात का? काय चुकीचं बोलतीये ती? सूर्य, आपण जो त्रास सहन करतोय तो त्रास ती पण सहन करतेच आहे ना. दादा, यांनी तुला आपल्या कुटुंबाला वाळीत टाकलं. एक वेळ अशी होती जेव्हा हे सगळे लोक तुला देवाचा माणूस म्हणत होते. तू देवीची पालखी खांद्यावर घेऊन तिची पूजा करतो, सगळ्यात आधी तुझा हात तिला लागतो, म्हणून काय ती पण अपशकुनी आहे का? मग त्या देवीला पण टाका ना वाळीत. दादा देवीची पूजा करतो म्हणून तुम्ही मंदिरात जाणं बंद करा. दादा देवीचा प्रसाद खातो म्हणून तुम्ही प्रसाद घेणं बंद करा. दादा देवीची ओटी भरतो ना, तुम्ही ते पण बंद करा. बोला ना आता, हे सगळं जमल का तुम्हाला करायला? जाऊ दे भागू, यांना बोलून काहीच उपयोग होणार नाही. तुमचा एवढाच राग आहे ना, तर जाऊन विचारा ना देवी आईला. त्यांनी सूर्याच्या आईला का आसरा दिला मंदिरात? सूर्याची आई आमच्या घरात राहते हाच राग आहे ना तुमचा? त्या जर खरंच गुन्हेगार असत्या ना तर शिक्षा केली असते देवी आईने, त्यांना सांभाळलं नसतं. देवी आईने जर त्यांच्या डोक्यावर मायेचं छत धरलं ना तर त्यांना घरातून गावातून हकलवणारे तुम्ही किंवा आम्ही कोण आहोत? आई वडिलांना उतार वयात सांभाळणं हे प्रत्येक मुलाचं किंवा मुलीचं कर्तव्य असतं. सूर्याने तर फक्त त्याच्या आईला घरात आसरा दिलेला आहे. मग कुठे चुकलं त्याचं? आणि मुलगा म्हणून जर तो हे सगळं करत असेल तर त्याला गुन्हेगार कसं ठरवू शकता तुम्ही सगळे?